मुंबई में मनसे नेता संदीप देशपांडे ने भोंगे, टोल और पार्टी में बदलाव को लेकर तीखे बयान दिए हैं। उन्होंने पुलिस से सख्त कार्रवाई की उम्मीद जताई। टोल के मुद्दे पर देशपांडे ने कहा कि टोल माफी केवल सरकारी अधिकारियों के लिए लाभ बनकर रह गई है। उन्होंने वास्तविक आंकड़े सामने लाने की मांग की। राज ठाकरे द्वारा कार्यकारिणी भंग किए जाने पर उन्होंने इसे पार्टी में सुधार का सही कदम बताया। मला वाटतं सन्माननीय राजसाहेबांनी जो मुद्दा मांडलेला तो आता न्यायालयाने सुद्धा मान्य केलेला आहे। आमची भूमिका सातत्याने हीच होती की भोंगे हे कुठल्याही धर्माचं प्रतीक असू शकत नाही आणि ते काढल्याने कोणाची धार्मिक भावना दुखवण्याची गरज नाही। मुळात जेव्हापासून धर्म उदयाला आले तेव्हा कधी भोंगे नव्हते, त्यामुळे भोंगे हा काही धर्माचा अविभाज्य भाग नाही आणि हीच भूमिका मला वाटतं न्यायालयाने सुद्धा मान्य केलेली आहे। आणि जे आम्ही पोलिसांना सांगत होतो याच्या आधी सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने याच्या संदर्भातला निर्णय दिला होता की 55 डेसिमलच्या वर भोंग्यांचा आवाज जाता कामा नये, पण तो सातत्याने जात होता। आणि महाराष्ट्र सरकार जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवत आहे त्यांनी सुद्धा याच्यावर कारवाई करण्यामध्ये दिरंगाई केली, कानाडोळा केला। मला असं वाटतं आता सन्माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तरी सरकार आपलं काम करेल आणि जे लोक अनधिकृतपणे भोंगे लावलेले आहेत ज्यांनी त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करेल।